हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी आणि ऋषिकेशचा पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला आहे. म्हणजे एकीकडे सोशल मीडियावर बघाल तर अनंत अंबानीचं लग्न थांबत नाहीये आणि इकडे घरोघरी मातीच्या चुलीमधले फंक्शन्स संपत नाहीयेत. वाह! एकावर एक वाह! वाह! फंक्शन्सच सुरू आहेत खरं तर. मला आवडलंय, मला आवडलंय. वी अंबानीच. रणदिवे अंबानी. ॲक्चुअली मला हेच म्हणायचं होतं, किती पैसा आहे तुमच्याकडे? एवढा? खूप अगं मोठं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे सगळ्यांनाच माहित असेल की एकत्र कुटुंब असल्यावर प्रत्येकाचे कोणाची तरी अॅनिव्हर्सरी असते, वाढदिवस असतो, कुठले तरी अचीव्हमेंट्स असतात, लग्न कार्य असतं. तेव्हा फंक्शन थांबायलाच नको, तसं आम्ही सुरूच आहोत. आणि आम्हाला बोलवतात, हे प्रत्येक फंक्शनला या, इथे मस्तपैकी एन्जॉय करा. आणि छान-छान दिसतात खरं तर या प्रत्येक फंक्शनला आणि प्रत्येक फंक्शनला रेडी व्हावं लागतंय तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने. रेडी होण्याचा एक आनंद वेगळा आणि पूर्ण दिवस असं मस्तपैकी ह्याच कपड्यामध्ये शूट करणं वेगळं. किती काय कसं रेडी व्हायला आवडतात सगळ्यांना, ह्याला मला पण एवढे कपडे हेवी असतात आणि ऊन पावसाळा असला तरी आपल्याकडे किती गरम होते सगळ्यांनाच माहितीये. त्या कपड्यांमध्ये 12-12, 13-13 तास राहणं, एवढ्या मोठ्या लाईट समोर शूट करणं, तो मेकअप तसाच ठेवणं, ते हेअर तसेच ठेवणं, हे सगळं सांभाळून नाही पण ऍक्टिंग मध्ये घुसणं, मूड सांभाळणं, इट्स चॅलेंजिंग. खूपच चॅलेंजिंग आणि सगळ्या फिमेल आर्टिस्टला हॅट्स ऑफ आहे. एक्झॅक्टली. कारण ना आम्हाला काही नाही, हे कुर्ता दिलं, पायजमा दिला, आम्ही रेडी. पण बायकांना खूप करावं लागतं सगळ्याच फिमेल आर्टिस्टना. हेअरस्टाईल पासून मेकअप आहे, परत ते कॉस्ट्युम आणि दिवसभर त्याच कॉस्ट्युम मध्ये. म्हणजे आम्हाला थोडा ब्रेक मिळाला की आम्ही चला 2 मिनिटात चेंज करून बसू शकतो. यांचं तसं नाहीये. सो सगळ्याच, आणि इथे इतके आर्टिस्ट चांगले आहेत ना, सिनियर आर्टिस्ट आहेत, पण विदाऊट एनी कंप्लेंट दिवसभर त्याच गेटअपमध्ये राहतात. दिवसभर म्हणजे एकदा सकाळी तो लुक केला की त्याच लुकमध्ये कंटिन्यू ते असतात. कारण त्यांना माहिती आहे वेळेचं महत्त्व सगळ्यांना कळतं इथं, आणि शूटिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं नो कंप्लेंट्स इथं काम होतं. सो सगळ्यांना हॅट्स ऑफ. नक्कीच. आणि त्याचबरोबर आज थोडा जानकीचा लुक चेंज झालाय, वेणी वगैरे दिलीये तिला. कसं वाटतंय हे थोडा नवीन जर टच आता जी वेणी बाहेर आली ना, ते दिसेल तुम्हाला. काही नाही, फंक्शन असतात, आपण जसं वेगळ्या नॉर्मल गेटअप मध्ये काहीतरी वेगळं करायचं, नटायचं, म्हणून जानकी पण हा नटली. रेशमा टच आहे की हा रेशमा टच आहे. हो. म्हणजे मला असं वाटतं तू तिसरी असशील विचारणारी की रेशमा टच आहे का. सो तुम्हाला पण बऱ्यापैकी कळलाय माझा स्वभाव. कारण तुला इनपुट हवे असतात, हो, मला काही input. स्पेशल इनपुट त्या Definitely. कॅरेक्टरसाठी आणि चांगले Definitely. वाटतात आणि ते प्रेक्षकांना नक्कीच. डेफिनेटली. मला खरंच माझी इन्व्हॉल्वमेंट खूप असते की आपण असं करूया, ह्या गोष्टी करूया. आणि रोजचं ते करत राहिल्यामुळे एक नवेपण येत राहतं आणि ना बोर होत नाही. कारण डेली सोप म्हटलं ना, तेच करण्यात एक स्टॅग्नन्सी येते. त्यामुळे कामात असू दे, दिसण्यात असू दे, किंवा काही गोष्टीत असू दे. सो असतं माझं आता ते. Yes, नक्कीच. आणि त्याच निमित्ताने आज 100 एपिसोड पूर्ण झालेत आणि लग्न देखील होतंय. तुमची बॉन्डिंग सुरुवातीला म्हणजे बघितलीच होती आम्ही, छान प्रकारे तुम्ही मित्र म्हणून दिसतच होता. आता कसं वाटतंय? आता ते टॉम अँड जेरी मध्ये आले किंवा आहे थोडंफार आहे. पण आमच्यात हा जेरी आहे, मी टॉम आहे. हे खूप समजूतदार शहाणं बाळ आहे आणि आहेच. म्हणजे सुमित खूपच समजूतदार. माझी कधी कधी चिडचिड झाली किंवा काय, तो खूप अंडरस्टँड करतो, कामाच्या बाबतीत असू दे, रेडी. जसं हा म्हणाला की आमच्या सेटवर सगळे जेंट्स इतके सपोर्टिव्ह आहेत. त्यांना कळतं की बायकांनी खूप साड्या नेसल्या आहेत, ज्वेलरी, हेअर सगळं आहे, आणि स्त्रिया पण इतक्या आहेत. तर ते खूप सपोर्ट करतात. ते सांगतात थोडा पंखा लावा आमच्यासाठी, थोडं हे करा, 2 मिनिटं थांबूया किंवा काय. हे सगळं सपोर्टिव्ह वातावरण असल्यामुळे खूप छान आहे. बऱ्यापैकी सगळेच समजूतदार आहेत आणि खूप प्रेमळ आहेत, खूप जास्त. किती क्यूट आणि तशी तारीफ केली आहे तिने. पण काय झालंय का कुठेतरी रेशमाची जर छेड काढूया किंवा अशी मस्ती करूया? नाही तर नाही ते नाही, रेशमासोबत नाही तिचा खूप चालणार. दरार आहे सेटवर ऍक्च्युली. त्यामुळं काही नाही, आमचे नाणू म्हणजे म्हणजे सगळ्यांना तिनं, म्हणजे मला आठवतं पहिल्याच आठवड्यात सुमित्राईला तिने सांगितलंय की मला घाबरायचं, माझं ऐकायचं. त्यामुळं हिला सगळे घाबरतात सेटवर. त्यामुळं आहे काही हिचा नाही. दरार आहे, आणि हिला छेडायचं म्हणजे हिची मस्करी करायचं म्हणलं की आम्हाला भीती वाटते. म्हणजे आम्ही एखादं प्रँक करायचं म्हणलं की आम्हाला आधी ग्रुप डिस्कशन करावं लागतं. मीटिंग्स कराव्या मीटिंग्स लागतात. करावं लागतात, वरून अप्रुव्हल घ्यावं लागतं. आणि मग अप्रुव्हल सुमित्राई, नाना. यांच्याकडून अप्रुव्हल घ्यावं लागतं, आणि मग त्यांच्याकडून अप्रुव्हल आलं की मग तेही सामील होतात, मी आणि मग सांगते एखाद हे काय करतात, हा आणि सारंग, हे इतके दोघं नॉटी आहेत. आणि इव्हन नाना पण आमचे. तर नाना काही ना काही ते खायला करून आणतात आणि नानांना माहिती असतं की पोरं माझे सगळे खातील. आणि आमचा मेकअप रूम एक ईस्टला एक वेस्टला आहे, इकडून तिकडे खूप लांब आहे. तर हे नानांच्या बॅगेतला डबा काढणार, तो फस्त करणार, आणि मग नंतर आम्ही खाल्लं आणि किती छान हे सगळं करत बसतात. कुठला व्हिडिओ? हा,
आणि व्हिडिओ काढतात आणि ग्रुपवर पाठवतात. नंतर मला कळतं की आणलंय असं झालंय. आणि नंतर व्हिडिओ नाही पाठवला तर सेटवर चर्चा करत बसणार की काय मस्त ड्रायफ्रुटचा शिरा होता, पोहे तर किती उत्तम, पुरणपोळ्या तर किती छान. बघ. आणि हे खरंच करतात. आणि मला एक दिवशी ना रडू आलं तर मी आईकडे जाऊन कंप्लेंट केली की हे असं करतात, मला छळतात आणि चिडवत बसतात, खायला काही देत नाही. सो हे खरंच असं करतात. चिवडा आम्हाला दिला होता. तर ना एक त्या क्लब हाऊसचं नाव मला माहित नाही, नाव ठेवलंय का क्लब हाऊस? यांचं नाना, सारंग आणि ऋषिकेश यांचे क्लब हाऊस आहे. त्या क्लब हाऊसचे आम्ही सगळे सभासद आहोत. हे तिघं ओनर आहेत. तर ते क्लब हाऊस कशासाठी आम्ही नाही आता सांगू शकत. पण त्या सगळे आपापल्या मेकअप रूम मध्ये रेडी होतात आणि ज्याला कोणाला वेळ मिळतो ते त्या मेकअप रूम मध्ये क्लब हाऊस मध्ये पडीक असतात. तर अशी असते यांची ऑफ स्क्रीन वाली मजा मस्ती. म्हणजे जानकी स्क्रीनवरती किती छान अशी मस्तपैकी हे माझं असं हे तसं तिने वागायचं असं सगळं मस्त छान सुरू असतं, पण ऑफ स्क्रीन तिला पण खूप त्रास देतात. हो, हे हे ऋषिकेश नाणू. आई कधी कधी मला कळतच नाही कोणाच्या बाजूने आहे. आई ऑब्व्हियसली आमच्याच बाजूने. हा आईचा स्टँड असतो. बरं तर हे असं आहे. थँक्यू सो मच दोघांनाही. अशीच मजा मस्ती करत राहा. थँक्यू सो मच.